आता पोट मोठं असेल तर कुर्तीज कशा वापरायच्या ना, ह्या सिरीजचा हा पार्ट 1 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कुर्तीचं फॅब्रिक आणि त्याचं फिटिंगबद्दल बोलणार आहोत, कारण ह्या बेसिक वाटत असल्या तरी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं फॅब्रिक म्हणजे तुम्हाला अजिबात फुगणारं फॅब्रिक वापरायचं नाही आहे. जसे की आता मध्ये ट्रेंड आला होता ऑर्गेन्झा फॅब्रिकचा, तुम्ही कुर्ती घेतल्याच असतील कारण दिसायला खूप सुंदर दिसत होतं, पण ते फॅब्रिक खूप फुगतं. त्यामुळे अशा फॅब्रिक्स अवॉइड करायचे आहेत ज्याच्यामध्ये अजून तुम्ही जास्त फुगीर दिसू शकता, तुमचा लुक असं बॅलन्सिंग दिसणार नाही. अजून एक कापड असतं स्टार्च केलेलं कॉटन असतं, तर ते सुद्धा तुम्हाला अवॉइड करायचं. त्यापेक्षा काय करायचं की मऊ कॉटनच्या कुर्तीज तुम्ही वापरू शकता. दुसरं म्हणजे रेओनच्या कुर्तीज, जॉर्जेटच्या कुर्तीज वापरू शकता. मऊ कॉटन असतं त्याच्या कुर्तीज तुम्ही वापरू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे फॅब्रिकचं फिटिंग म्हणजे ड्रेसेसचं फिटिंग. जर तुम्ही अतिशय टाईट फिटिंगच्या कुर्तीज वापरून तुम्हाला वाटत असेल की मला स्लिमिंग इफेक्ट मिळेल, तर अजिबात नाही. कमरेत फिटिंग केलेले कुर्तीज बऱ्याच मुली घालतात, अतिशय चुकीचं आहे. ह्याच्यामुळे सुद्धा तुमचं पोट खूप जास्त हायलाईट होतं. त्यापेक्षा तुम्ही काय करायचे, ए लाईनच्या कुर्तीज सध्या मिळतात किंवा एम्पायर वेस्ट म्हणून एक कुर्तीज असतात ज्याच्यामध्ये कमरेपासून म्हणजे छातीपासून असं खाली त्याचा घेर चालू होतो, ते सुद्धा तुम्हाला पोट त्याच्यामध्ये दिसत नाही, उलट खूप छान बॅलन्सिंग असा लुक दिसतो. तर अशा प्रकारच्या कुर्तीजसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पार्ट 2साठी नक्की फॉलो करा.